आपली लिंबू मिरची तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर। नमस्कार मंडळी, तर आजची रेसिपी आहे लिंबू मिरची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं लिंबू मिरची करण्यासाठी मी इथं लिंब घेतलेले आहेत। झाडाचे ताजे लिंब आहेत, आपल्याला असे पिवळे लिंब घ्यायचे आहेत, हिरवे लिंब नको आहेत। आणि त्याचबरोबर मिरच्या। आता मी इथं थोड्याशा मिरच्या घेतल्यात आणि जास्त प्रमाणामध्ये लिंबू घेतलेला आहे। तर मापासाठी लिंब हे जास्त प्रमाणात घ्यायचे। जर तुम्ही 1 किलो लिंब घेत असाल तर तुम्ही त्याच्यासाठी 300 ग्राम किंवा पावशर मिरच्या घेऊ शकता। तर आता आपण हे लिंब स्वच्छ धुवून घेतलेत, मिरच्या देखील स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्यात आणि आपण हे आता कट करणार आहोत। आता सगळ्यात आधी मी मिरच्या कट करून घेणार आहे आणि मिरच्या आपल्याला देठासोबत लिंबू मिरचीमध्ये घालायचे। तर मी फक्त एक कट लावणार आहे मिरचीला। आता मी फक्त एक कट लावून घेतला आहे मिरचीला अशा पद्धतीने। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 2 भाग करू शकता। फक्त एवढंच कट करायचं, जास्त नाही कट करायची। अशा मधून फक्त स्प्लिट करून घ्यायच्यात। अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण लिंबू चिरून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण लिंबाच्या बारीक बारीक फोडी करून घेणार आहे। ज्या लिंबातल्या या बिया आहेत आपण त्या काढून टाकूयात। या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि अशा बारीक बारीक फोडी आपण लिंबाच्या करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी सगळे लिंब कापून घेतलेत आणि त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि इथं आपल्या मिरच्या देखील आपण चिरलेल्या आहेत। आता एका कुकरच्या भांड्यामध्ये मी हे सगळे लिंब टाकून घेणार आहे व त्याचबरोबर ज्या आपण चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या पण टाकून घेणार आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेणार आहे आणि पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि हे बस चमच्याने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी। आता एका कुकरच्या भांड्यामध्ये मी खाली बेसला थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। 1 ग्लासभर पाणी मी ह्याच्यात टाकून घेतलं आहे। त्यामध्ये ही प्लेट ठेवणार आहे आणि त्यामध्ये जे आपण लिंबू आणि मिरची मिक्स करून ठेवलं आहे ते यामध्ये ठेवून द्यायचं। लिंबू मिरचीमध्ये जराही पाणी नाही घालायचं त्या डब्यामध्ये आणि ह्याला आपण झाकण लावून घेणार आहे। एक 15 मिनटं किंवा 3 शिट्ट्या होईपर्यंत ही लिंबू मिरची आपल्याला उकडून घ्यायची आहे। इथे कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आणि आता हा कुकर मी 5 मिनटं थंड होण्यासाठी ठेवला होता। आता मी हा उघडणार आहे। कुकरमधला जो डब्बा आहे आपण तो बाहेर काढून घेऊयात। आता ह्यामध्ये आपण एक फोडणी घालणार आहे। फोडणी करण्यासाठी मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे आणि हे तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता इथं तेल गरम झाले, त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालून घेणार आहे आणि ही मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली, गॅस बंद करूयात आणि या लिंबू मिरचीमध्ये ही फोडणी घालून घेऊयात आणि ही फोडणी व्यवस्थित या लिंबू मिरचीमध्ये मिक्स करून घेऊयात। आपली झटपट अशी लिंबू मिरची तयार आहे। ही लिंबू मिरची तुम्ही महिनाभर स्टोर करून खाऊ शकता। भाकरीबरोबर, भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी एक अप्रतिम पर्याय आहे हा। आता ही स्टोर कशी करायची ते सांगते। एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा एखाद्या चिनी मातीच्या बरणीमध्ये तुम्ही ही लिंबू मिरची स्टोर करू शकता। आता ही लिंबू मिरची मी एका काचेच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करते। आपली लिंबू मिरची तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।